आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आपला फ्रीज अगदी गच्च भाज्यांनी भरलेला असला ना तरीही आपल्याला जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला वसईवाला दिसतो, त्याच्याकडच्या भाज्या दिसतात, तेव्हा आपण हमखास थांबतो आणि त्या भाज्या घेतो. तर अशा सुप्रसिद्ध अशा भाज्यांच्या गावामध्ये आपण आलो आहोत. ते गाव आहे वसई. वसईला आपण घरतवाडीमध्ये आलो आहोत आणि आपण कुणाकडे जाणार आहोत ते बघूया. तर आता ह्या दोन सुंदर मुली मला इथे भेटल्या, जिचं नाव आहे साक्षी म्हात्रे आणि रिशीन ठाकूर. रिशीन ठाकूर. रिशीन का शिरीन यार, लक्षातच राहत नाहीये. रिशीन. नक्की नक्की रिशीन. ओके, रिशीन ठाकूर. तर या दोघी जणी तुम्ही कझिन ना एकमेकांच्या. तू कुठल्या स्टँडर्ड मध्ये? फिफ्थ. आणि तू? फर्स्ट. अजून फर्स्ट मध्येच आहे. अजून 25 वर्ष शिकायचंय तुला. केवढी वर्ष अभ्यास करायचंय. अभ्यासाला मजा येते काय? एवढा मोठं घर आहे प्रचंड की या घरामध्ये हुंदडायला मजा येते. हुंदडायला मजा येते ना, मस्ती करायला. खूप मस्ती करते ना रिशीन? खूप मस्ती करते ना, मला माहितीये. खूप खूप मस्ती करते आणि सगळ्यांना भरपूर 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 त्रास देते. आणि काय आवडतं ताईला? काय काय आवडतं? पण मी हॉबीज काय आहेत तुझ्या? हॉबीज तशा टीव्ही बघणे. मोठी हॉबी हो ना. आणि काय करणे? बीचवर जाता की नाही इथे? जाता. आणि तिथे जाऊन किल्ला वगैरे करता वाळूमध्ये? तुमचा सगळा ग्रुप आहे ना मोठा. तुझ्या ताईचं नाव काय आहे? मेधावी. मेधावी. ताई आणि तू किती म्हणता? ताईला देतेस 2-4 बॉक्स असे? देते ना? देते. सी मला माहितीये. ती पण देते, पण ती छोटे छोटे देते. एवढ्या गोड मुलीला कसं बॉक्स देणार? पण हिच्या खोड्या दिसत नाही ताईला आणि मग मेधावीला ओरडा मिळतो सगळा. हो ना. खूप कंप्लेंट्स आहेत रिशीनच्या. एवढ्या कंप्लेंट्स जमा झाल्या. आम्ही पत्ता विचारत होतो ना तेव्हा ते म्हणे ओ रिशीन ती जी मस्ती करते भरपूर ती, असं म्हणाले. माहितीये? आणि अख्खा पडपड 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 करते, थांबतच नाही. तिच्याकडे जायचंय तुम्हाला असं म्हणाले. म्हणून मी आता तुमच्या घरी येऊन धडकलोय. आणि ही ठकू मला 2 पदार्थ शिकवणार आहे असं म्हणाली. मगाशी मी आतमध्ये शिरले तर तेव्हा ती नाचते की मी हे बनवणार, मी ते बनवणार, असं बनवणार, तसं बनवणार. तू काय बनवणार? मी सँडविच. आणि ही काय बनवणार आहे? फ्राईज ना? ऍपल फ्राईज आणि बनाना स्मूदी. बनाना स्मूदी. ओके, मग एपिसोड आमचा सगळ्या रेसिपी स्मूथली जाव्यात म्हणून स्मूदीने सुरू करूया. होय की नाही? सगळं स्मूदिंग व्हावं. ओके, तर बनाना स्मूदीने आपण सुरुवात करूया. आणि त्याचं साहित्य तुम्ही आधी लिहून घ्या. रिशीन आता आपल्याला बनाना स्मूदीचं साहित्य सांगणार आहे. तर रिशीन काय काय घेतलंय? तिचं एक फेवरेट आईस्क्रीम पण आहे त्याच्यामध्ये, हो ना? फेवरेट. येस, माझं पण व्हॅनिला आईस्क्रीम खूप 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 आवडतं आम्हाला दोघींना पण. तर रिशीन आता काय काय घेतलंस ते सांग मला. बनाना, व्हॅनिला आईस्क्रीम, आईस, पाइनएप्पल ज्यूस, ऑरेंज ज्यूस. साहित्य नीट सांगितलेलं आहेच तिने. आणि आता मिक्सिंग काय काय कसं कसं मिक्सिंग आहे सांग. आधी काय टाकणार तू या बोल मध्ये? आधी बनाना. ओके, बनाना आवडतं तुला? तरी ताकद येते भरपूर, है की नाही? आता पायनॅपल ज्यूस ओतून टाक. एकदम हेल्दी असं आम्ही बनवतोय सगळं स्मूदी. हे पण. आणि आईस्क्रीम पण लहान मुलांना चालतं, दूध तर आहे त्याच्यात. येस. आणि व्हॅनिला आईस्क्रीम. ओके, आता हे मिक्स करू ना मी ह्याच्याने. हे आता आपण जस्ट ब्लेंडर मधनं मिक्स करून घेऊया. आणि आता एक छान मिक्स झालंय. आता आम्ही ते ग्लास मध्ये सजवतो. मस्त ब्लेंड झालंय ते. आता आपल्याला फक्त एकच बर्फ टाकायचं. का एकच ग? आई ओरडेल ना. 3-4 टाकले तर. 3-4 नाही घालायचे. वसईमध्ये मजबूत थंडी आहे त्यामुळे एकच घालायचा. मग घाल. एक बर्फ घातला की आमची ही बनाना स्मूदी तयार झालेली आहे. येस. तर आम्ही दोघी जणी आता हे बसून पिणार आहोत. तर याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. बनाना स्मूदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचे तुकडे, व्हॅनिला आईस्क्रीम, बर्फ, अननसाचा रस आणि संत्र्याचा रस. कृती: एका बाउल मध्ये केळ्याचे तुकडे, अननस आणि संत्र्याचा रस
आणि व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन हे मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. बनाना स्मूदी सर्व्ह करताना त्यामध्ये बर्फ घालावा.